नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। आज आहे आमचा मलेशिया टूरचा 5th डे आणि आज आम्ही जाणार आहोत बट्टू केव्ज पाहायला। तर बट्टू केव्जमध्ये इंडियन टेम्पल आहे किंवा त्याला मुरुगन टेम्पल असंही म्हणतात। तर ते टेम्पल आम्ही आज पाहायला जाणार आहेत। तर आज आपण पाहूया बट्टू केव्ज कशा आहेत त्या। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। ये कार्तिकेय का मंदिर है, इसे यहाँ पे मुरुगन बोलते हैं। ठीक है, 272 सीढ़ियाँ हैं, हम लोग चढ़ के जाएंगे और वहाँ पे दर्शन प्राप्त करेंगे। ठीक है। समोर जो डोंगर दिसतोय हत्तीच्या आकाराचा तिथेच बट्टू केव्ज आहेत आणि त्या केव्ज मध्येच मुरुगन टेम्पल आहे। आता आम्ही 5-1 मिनिटातच त्या मंदिराजवळ पोहोचू। Okay, ladies and gentlemen, we are at the Batu Cave. You can see the beautiful rainbow colors thing, and we have Kartikeyan statue. आता आम्ही मंदिराच्या गेट मधून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा आहे मंदिराचा पूर्ण पार्किंग लॉट 4 व्हीलर 2 व्हीलर बस साठी। आणि या मंदिराचा आवार पण खूप मोठा आहे, आपण बघू शकता। पार्किंग पण दिलेले आहेत आणि समोर आपल्याला कार्तिकेयचं स्टॅच्यू दिसतोय, मुरुगन स्टॅच्यू। Okay, you see now the time is already 10:40. So 11:45, come back to the bus. So just like a 10 minutes before, the captain will come back to the bus. Until then, the bus is locked. Batu Caves, मंदिर, we are here, मलेशिया। ये कार्तिकेय का मंदिर है, इसे यहाँ पे मुरुगन बोलते हैं। ठीक है, 272 सीढ़ियाँ हैं, हम लोग चढ़ के जाएंगे और वहाँ पे दर्शन प्राप्त करेंगे। ठीक है। चलो ए बहन लोग चलो। आता आम्ही मंदिराच्या एकदम पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि समोरच उंच असा कार्तिकेय किंवा मुरुगनचा स्टॅच्यू दिसतोय, तुम्ही पाहू शकताय। आणि त्याच्या बाजूलाच हनुमान मंदिर आहे, श्रीकृष्ण मंदिर आहे। आता आम्ही सर्वात आधी आम्ही आता केव्जमध्ये जाणार आहे वरती। तर चला आपण केव्ज कशा आहेत ते बघूया। आपण बघू शकताय मुरुगनचा स्टॅच्यू व्हिडिओमध्ये आणि त्याची उंची आहे 141 फूट आणि हा वर्ल्डमधला लार्जेस्ट वन एक स्टॅच्यू आहे आणि बघायला पण खूप भव्य अशी मूर्ती दिसते। हा केव्जचा एंट्रन्स आहे, त्याच्या बाजूलाच मुरुगनचा स्टॅच्यू आहे मोठा। आणि बघा आपण आपले जे साऊथला जे मंदिरांचं आर्किटेक्चर केलेलं असतं तसंच इथे गेलेलं आहे आणि वेगवेगळ्या रंगाने हा एंट्रन्सचा जो गेट आहे तो आणि या पायऱ्या रंगवलेल्या आहेत, आपण बघू शकताय। आणि बघायला खूपच सुंदर असं दिसतं आणि ह्या 272 पायऱ्या आहेत जे आपल्याला केव्जपर्यंत घेऊन जातात। आता आम्ही सगळ्यांनी ह्या पायऱ्या चढायला घेतलेल्या आहेत। आता बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आम्हाला वरती चढून जायला। पण जे वरचं दृश्य जे आहे केव्जचं ते खूपच छान पाहायला वाटतंय खालून। आता आम्ही अर्ध्या पायऱ्या चढून आलेलो आहे आणि
आपण बघू शकताय मुर्गांचा स्टॅच्यू बॅक साईडून. आता अजून अर्ध्या पायऱ्या मला चढायच्या आहेत. ह्या बट्टू केव्हचा जो टायमिंग आहे, सकाळी 7 वाजता बट्टू केव्हचे हे मंदिर उघडतात. ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडे असतात. आता आम्ही केव्हच्या मेन एंट्रन्सच्या आतमध्ये एंट्री घेतलेली आहे. आपण बघू शकताय केव्हचे जे स्ट्रक्चर आहे ते किती अप्रतिम आहे ते. आणि ह्याच केव्हजमध्ये आता आतमध्ये जायचं आहे. आणि इकडे 3 मंदिर आहेत. आपण बघूया आता कोणते कोणते मंदिर आहेत ते आतमध्ये जाऊन. हे एंट्रन्समध्ये पण एक बाहेर मंदिर आहे. नीलू, सुजाता, पीछे देखो. तुम लोग इधर खड़े हो, तुम लोग फोटो नहीं ले रहे. केव्हजमधून आतमध्ये आल्यावर सर्वात प्रथम हे टेम्पल जे लागतं हे विष्णूचं टेम्पल आहे, विष्णू टेम्पल. आता आम्ही या टेम्पलमध्ये चाललेलो आहे. आणि या केव्हजमध्ये 5 टेम्पल्स आहेत. केव्हच्या बाहेर आहेत 2 आणि केव्हच्या आतमध्ये आहेत 3. आता हे विष्णू टेम्पलमध्ये आम्ही आलेलो आहे. काढला मी आता. आता आमचं विष्णू टेम्पलचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे अजून पायऱ्या चढून वरच्या केव्जमध्ये. तुम्ही समोर बघू शकताय, समोर ज्या पायऱ्या दिसतात आहे आता त्या चढून आम्हाला वरती जायचं आहे. वरती अजून एक टेम्पल आहे, ते टेम्पल पाहायला चाललो आहे आता. या हम लोग बुढ़े लोग हम लोग जा रहे हैं, जवान लोग आ रहे हैं. आता आम्ही वरच्या टेम्पलमध्ये आलेलो आहे आणि इथं पण अशी छान अशी मोठी अशी केव्ज आहे. पण याची वरची बाजू आपण बघू शकता ओपन आहे पूर्ण. आणि केव्जचं स्ट्रक्चर बघा कसं छान दिसतंय.
खूप उंच अशी केव्ज आहे आणि इथे हे मुरुगनचं मंदिर आहे, मेन टेम्पल. आता आम्ही त्या टेम्पलमध्ये जाणार आहे. ही जी बट्टू केव्ज आहे ही 400 मिलियन इयर्स च्या अगोदरची किंवा 400 मिलियन्स जुनी केव्ज आहे आणि ही लाईमस्टोनने ऑर्गॅनिकली फॉर्म झालेली केव्ज आहे. त्यामुळे हिला लाईमस्टोन केव्ज असं पण म्हणतात. आमचं आता मेन मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आता केव्जचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो पाहतो आणि इथे डाव्या हाताला एक छोटंसं मंदिर आहे ते पण पाहून घेतो. तुम्ही केव्जचं बघा इंटरनल स्ट्रक्चर कसं दिसतंय ते पूर्ण खडक दगड असे लटकलेले दिसतात आहे. इथे एक छोटंसं मंदिर आहे. आपण बघू शकताय याचे हे बघा केव्जचे खडक कसे आलेले ते लाईमस्टोन आहेत सगळे. आता आमचं केव्ज वगैरे पाहून झालेलं आहे. पुन्हा टेम्पलचे पण आमचे दर्शन सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता पुन्हा ह्या पायऱ्या उतरून खाली चाललेलो आहे. आता पुन्हा आम्हाला 272 पायऱ्या उतरून खाली जायचं आहे आणि खाली गेल्यावर आता एक गणपती टेम्पल आहे आणि एक शिवशक्ती टेम्पल आहे आणि एक नवग्रह टेम्पल आहेत. आता ते टेम्पल आता आम्हाला पाहायचे आहेत. आपण बघू शकताय कार्तिकेयचा स्टॅच्यू पाठच्या साईडून. ये पीछे बैठना है. हाँ वो कंधे पे आके बैठ जाएगा. ऐसा सेल्फी निकालने जाएंगे तो उसके साथ. अरे रे 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 अरे आये ये क्या लिया ना. आता आम्ही खाली उतरून आलेलो आहे आणि ह्या शिवशक्ती टेम्पलमध्ये चाललेलो आहे. आतमध्ये आता बघूया आपण शिवशक्ती टेम्पल कसं होते. या शिवशक्ती टेम्पलमध्ये आल्या आल्या आपल्याला समोरच शक्ती किंवा पार्वती मातेचा स्टॅच्यू पाहायला मिळतोय. आपण समोरच बघू शकताय आडवा असा हा स्टॅच्यू आहे आणि खूपच बघायला रेखीव आणि सुंदर आहे. शिवशक्ती टेम्पल पाहून झाल्यावर आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आता डाव्या हाताला जे नवग्रह टेम्पल आहे ते पाहायला चाललेलो आहे.
आता सगळ्या मंदिराची दर्शनं झालेली आहेत आणि आता आम्ही 5-10 मिनटात लगेच इथून निघणार आहे. पण त्याआधी मलेशियातले नारळ पाणी खूप फेमस आहे, तर आता नारळ पाणी पिऊन घेतो. तर आजचा जो माझा हा बटुकेचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो पुत्रजयाचा असेल, आणि तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. नक्की आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.